हाय फ्रेंड्स. तर आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण मी माझ्या फ्रेंडसोबत जाणार आहे कॅफेला फिरायला. तर लेट्स सी आज काय होतं आहे. आता मी आधी तयार होते, मग आपण भेटूया. मेकअप करायच्या आधी आपण आधी आईस लावून घेतला तर फेसवरचा पफिनेस पूर्णपणे गायब होतो आणि मेकअप छान बसतो फेसवरती. त्यामुळे मी आधी आईस लावून घेते. मी सिम्पलच मेकअप ठेवणार आहे. तर पहिल्यांदा मी थोडंसं प्रायमर लावून घेते. मला एकदम जास्त मेकअप करायला नाही आवडत, त्यामुळे मी एकदम लाईट आणि थोडाच मेकअप करणार आहे. नो मेकअप लुक म्हणला तरी चालेल. आता मला थोडीशी घाई झाली, त्यामुळे मी असं फास्ट करते. कन्सिलर लावते. आता ह्याला टॅप करून फिंगरनेच स्प्रेड करून घेते. माझ्यासमोर आरसा नाही आहे तर मी कॅमेऱ्यात बघूनच मेकअप करते. एक मिनिट, माझ्याकडे छोटा आरसा आहे. कन्सिलर लावून झाला आहे तर मी एकदम थोडंसं फाउंडेशन लावते. कन्सिलर वगैरे हे सगळं मानेला पण लावायचं कारण की फेस आणि मानेचा टोन वेगळा दिसतो. ब्लेंड झाले का नाही पाहते. आता मी थोडंसं कॉम्पॅक्ट लावून घेते. फ्रेंड्स खूप दिवसांनी भेटतोय. आम्ही खूप मज्जा करू, ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेलच. त्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत नक्की पहा. पटकन मी रेडी होते कारण की मलाच लेट होईल. लास्ट लिपस्टिक लावून घेते. तर बास, माझा मेकअप एवढाच असतो. मी एवढंच लावते, एवढा स्टेप फॉलो करते, तरी असा मस्त आणि छान मेकअप वाटतो. येस, डन विथ द मेकअप. आता मी थोडीशी हेअरस्टाईल वगैरे करते, ज्वेलरी घालते, देन आय एम रेडी टू गो. तर मला मी आता हेअर्सचं काहीतरी करते. तर मी अशी काही हेअरस्टाईल केली आहे सिम्पलच. तर आता मी हे ब्रेसलेट वेअर करते. सॉरी, ह्या हँडमध्ये वेअर करायचं होतं, मी रॉंग हँडमध्ये वेअर केलं. आणि ह्या लेफ्ट हँडमध्ये वॉच वेअर करते. मी असं पूर्ण ज्वेलरीचा बॉक्सच घेऊन बसली आहे. चेन आहे ती मी वेअर करते, जे छान दिसते. ज्वेलरी मी पूर्णपणे वेअर केलेली आहे. तर ज्वेलरी डन. लास्ट परफ्यूम रेडी. मी तुम्हाला माझा फुल आउटफिट दाखवते, एक मिनिट. तर मी अशी काही रेडी झाली आहे. हा आहे माझा OOTD. तर आता आपण जाऊयात, माझ्या फ्रेंड्स उद्या येतील. मी ब्लॉग तेव्हा कंटिन्यू करेल. तर ब्लॉग लास्टपर्यंत नक्की पहा. आम्ही काय मज्जा करतोय, मस्ती करतोय, धमाल करतोय हे पाहण्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत नक्की पहा. तर आता आम्ही दोघी रेडी होऊन तयार झालेलो आहोत. अजून एक येते ॲज ऑलवेज लेट, तिला आम्ही आता दाखवतो आल्यावरती. तर आम्ही दोघी मस्तपैकी असं रेडी झालो आहोत. हीच जी लेट केलं हिने, आम्ही पहिल्यांदा रेडी झालो आणि हीच जी लेट केलंय. हॅलो गाईज, आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आम्ही गर्ल्स कॅफे डेटला जाणार आहोत. तर आता आपण तिथे गेल्यावरती कंटिन्यू करूयात. आता आमच्याकडे दिदींकडे एक सरप्राईज आहे.
तर ते आता आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो, आम्ही कसं रिव्हील करणार आहे ते सरप्राईज. तर बघा. तर कसे वाटले गिफ्ट्स? मी तर वेअर पण केलं. तर तुम्हाला फूड आणि कॅफेचा एक्सपिरियन्स कसा वाटला? इंटेरियर खूप छान आहे, फोटोजेनिक आहे, मस्त आहे कॅफे आणि फूड पण आहे छान. ओके, गुड आहे. फूड इज 8/10. येस, आम्ही पण ॲग्री आहे 8ला. छान होतं, ठीक होतं, आम्ही मस्त एन्जॉय केला. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.